हर हर बात में जो है बीजेपी को राजनीति दिखते, हर बात. साधारणपणे जे आहे ओबीसी आरक्षणाची चर्चा आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. तसं 23 तारखेला सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये राज्य शासनाच्या वतीनं जी केस आपण पिटिशन सादर केलेलं आहे त्याची तारीख आपल्याला दिलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जे आहे निवडणुका ज्या आहेत जाहीर झालेल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये, आणि मग यासाठी त्वरित काहीतरी निर्णय घेणं अतिशय गरजेचं होतं. यासाठी विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दरेकरजी, इतर सर्व पक्षाचे विरोधी पक्षाचे लहान मोठ्या पक्षाचे सर्व नेते यांची 2 वेळा चर्चा झाली, साधक बाधक, आणि ज्यावर काय करता येईल असे वेगवेगळे जे आहेत उपाय सुचवण्यात आले. त्यात राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी जे आहे हे पाहिलं की साधारणपणे तामिळनाडू, आंध्र या ठिकाणी त्यांनी 50% आरक्षणाच्या अधीन राहून त्यांनी अध्यादेश काढले आणि ते त्यांचा कारभार पुढे नेत आहेत. निवडणुका वगैरे जे आहेत त्यांचे ते सुरू आहे. तर असं ठरलं की ठीक आहे की काही प्रमाणामध्ये निश्चितपणे 10-15% ओबीसीच्या जागा कमी होतील या अध्यादेशामुळे. परंतु जे इतर राज्यांनी जसे अध्यादेश काढलेले आहेत त्याच धर्तीवर अध्यादेश काढायचं ठरलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण हे कबूल करतो आहोत की 50%च्या वरती आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण नेणार नाही आणि निवडणुका घेणार. सर थोड़ा सा न्यूज़ बताइए कि आज क्या फैसला किया है ओबीसी आरक्षण पर? नहीं, जैसे मेरे ख्याल से आंध्र आणि तमिळनाडू आहे ना ते हिंदीमध्ये सांगा. नहीं, जिस तरह ये आंध्र प्रदेश, तेलंगाना और दूसरे कुछ राज्यों ने अध्यादेश जो है निकाला है, ऑर्डिनेंस, और 50% की जो 50% की जो मर्यादा है उसको रखते हुए ओबीसी को आरक्षण दिया है, और 50% का जो है उसको हम क्रॉस नहीं करेंगे. तो ये आरक्षण वहाँ शुरू है. मैंने कहा जैसे आंध्र प्रदेश, तेलंगाना और दूसरे कुछ राज्यों में उसी धरती पर उसी तरह ये जो अध्यादेश है, ऑर्डिनेंस, हम निकालने जा रहे हैं. सर बाकीचा जो समाज आहे त्याला कुठेतरी धक्का या सगळ्या गोष्टींमध्ये लागणार नाही. उसको जो आहे त्यांचं जे आहे त्यांचा आदेश, त्यांचं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण दिलं जाईल, आणि बाकीचं जे उरलेलं आरक्षण आहे ते काही ठिकाणी 27% राहील, काही ठिकाणी 20% किंवा 4% पण राहील. तेवढं आरक्षण जे आहे ओबीसीला आम्हाला मिळेल. परंतु ह्या एकूण ह्याच्यामध्ये साधारणपणे 10-12% ओबीसीच्या जागा दुर्दैवाने कमी होणार आहे. परंतु तूर्त जे आहे सगळ्याच जागा कमी होण्यापेक्षा एक 10-12% जागा जरी कमी झाल्या तरी हरकत नाही. बाकीचं आरक्षण जे आहे वाचवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. पण ह्या पोटनिवडणुका आहेत, त्यानंतर पुन्हा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या दरम्यान कुठेतरी हा तिढा सुटेल का? नाही, हा अध्यादेश काढला ना, आता हा अध्यादेश काढला, हा अध्यादेश आहे ना तिथे, हाच अध्यादेश लागू होईल. न्यायालयीन लढा कसा लढणार सर? न्यायालयीन लढा कसा सुरू राहणार आहे? वो तो ठीक आहे की न्यायालयातला लढा जो आहे हा त्यांच्याकडे असलेला टोटल इम्पेरिकल डाटा जो आहे आम्हाला द्या, काय ही मागणी आपण
सुप्रीम कोर्टामध्ये सातत्याने करतो आहोत. हिंदी में जानना चाहिए, जिस तरीके से राज्य सरकार सुप्रीम कोर्ट में लड़ाई लड़ रही है ओबीसी आरक्षण को लेकर, वहां पर सरकार को कोई राहत नहीं मिली, उसी दौरान उपचुनाव जारी हो गए, तो इसे कैसे देखते हैं? राज्य सरकार कैसे इसको आगे बढ़ाएगी? हमने कहा है कि आंध्र, तेलंगाना और दूसरे राज्यों में 50% आरक्षण रखते हुए उन्होंने ओबीसी को आरक्षण दिया है. एससी एसटी का जो है उनकी जितनी जनसंख्या है उसके मुताबिक ज़्यादा होगा, तो फिर ओबीसी का आरक्षण 1%, 4% कम भी हो सकता है. तो उसी तरह ये भी अध्यादेश निकाला जा रहा है. और इसमें जो मैंने कहा कि ओबीसी के टोटल सीटों में जो है कुछ 10-12% कम होंगे, मगर 90% जो ओबीसी की सीटें जो है बचाने की हम कोशिश कर रहे हैं. अंडरस्टैंडिंग से ओबीसी के लोगों को ही टिकट दिया जाएगा चुनाव में. वो तो ठीक है, जहाँ ओबीसी के जो लोग थे वहाँ ओबीसी जो हमारे सारे जो है पॉलिटिकल पार्टीज़ है वो तो बोल रही है, और हम भी बोल रहे हैं कि जहाँ ओबीसी की जगह है वहाँ ओबीसी के उम्मीदवार को आपको खड़ा करना चाहिए. राज्य सरकार की जो कोशिश थी कि कहीं न कहीं जहां पर ओबीसी की जनसंख्या ज्यादा है उस हिसाब से वहां पर डाइवर्ट करके एससी एसटी को कम किया जाए, ओबीसी के इस तरीके हम किसी भी प्रकार से कुछ भी हो, हम 50% का जो कैप लगा हुआ है उसके ऊपर नहीं जाएंगे. इस शर्त के साथ हम इलेक्शन में जाना चाहते हैं और ओबीसी को आरक्षण देना चाहते हैं. क्या लड़ाई खत्म हो गई है या कानूनी लड़ाई? लड़ाई तो शुरू रहेगी. हमारी तो लड़ाई जो है कि भाई हमको जो है हमारी एक भी जगह कम ना हो, हमको पूरा 27% चाहिए. अभी हमारे जो 10% भी कम हो रहे हैं वो भी हमको हमारा कम नहीं होना चाहिए. इसके लिए हम लड़ाई हम लड़ते रहेंगे. पण इतर जागा घटणार का याच्यामुळे? इतर जागा घटतील का? इतर जागा म्हणजे इतर जागा ज्या आरक्षण व्यतिरिक्त एससी एसटीच्या जागा ज्या आहेत त्या त्यांच्या याच्याप्रमाणे जातील. बाकीचे 50% जे आहेत त्या आतमध्ये आम्ही आरक्षण देऊ, 50% राहणार खाली. सर, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यातही 144 कलम लागू आहे. अशामध्ये जर निवडणुका लागल्या तर प्रचार सभा घेणं किंवा ती गर्दी या सगळ्या बाबींवर काही चर्चा झाली? नाही, आता त्याची काही चर्चा झालेली नाही. खरं म्हणजे कोविडच्या बद्दल जे आहे सातत्यानं जे ॲडवायझरीजवरून भारत सरकारकडून सुद्धा येत आहेत की तिसरी लाट येणार आहे, काळजी घ्या. म्हणून आपण शाळा कॉलेजसुद्धा उघडताना काळजी घेतो आहोत. मंदिरंसुद्धा आपण उघडली गेली नाहीत, सिनेगृह किंवा नाट्यगृहसुद्धा आपण उघडली गेली नाहीत. परंतु आता काही ठिकाणी जे आहे सुप्रीम कोर्टानेच आदेश दिलेला आहे की नाही, तुम्ही या 5-7 जिल्हे जे आहेत, 7-8 जिल्हे काय आहेत, 6 जिल्हे, त्या 6 जिल्ह्याची निवडणूक घ्या. आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यामुळे आपल्याला त्या निर्णयाच्या अधीन राहून ते निवडणुका घ्याव्या लागत आहेत, आणि त्यामुळे हा अध्यादेश आपण तातडीनं काढतो आहोत. असं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला त्याच्या जन्मापासूनच जे आहे चॅलेंज केलं जातं हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, आणि शेवटी 9 न्यायमूर्ती महोदयांचं सुप्रीम कोर्टचं बेंच त्यांनी हे ओबीसी आरक्षण जे आहे मान्य केलेलं आहे. पण तरीसुद्धा वेगवेगळे लोक जात असतात, वेगवेगळे निर्णय होत असतात. तर ही लढाई सुरू आहे आणि अर्थात टिकेल. इतर राज्यांचं टिकतं तर आपले टिकेल. पण ज्याप्रमाणे याच्यापूर्वी जे अध्यादेशाकडनं काढलेले निर्णय असतील, मराठा आरक्षणाचा असेल निर्णय, जेव्हा त्यांना चॅलेंज केले गेले कोर्टामध्ये आणि त्याच्यामुळे पुन्हा प्रक्रिया लांबणीवरती पडली किंवा आमची विनंती आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे सर्व पक्षांनी मान्य केलेलं आहे, आणि जे 27% खालीच आम्ही सगळ्यांना आरक्षण देतो, तर कोणी ज्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरुद्ध जाऊ नये अशी आमची विनंती आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो होता, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये अडचणीच होती की 50% वरती आरक्षण 52% वरती जात होतं, त्यामुळे पुन्हा अध्यादेशाच्या विरुद्ध अशी परिस्थिती निर्माण होणार असेल. पण सांगितलं ना मी, आम्ही 50% अधीन राहून आरक्षण देऊ, आणि त्याच्यामध्ये जे आहे 10-12% जे आमचे जे एकूण जे जागा आहेत ओबीसीच्या त्याच्यात
10 ते 12% जागा आमच्या कमी होतील, परंतु 90% जागा आमच्या वाचतील. त्यामुळे साधारणतः जर टक्क्यांमध्ये बोलायचं तर ते साधारणतः आरक्षण किती टक्के असू शकेल मग? 50%. 50% आरक्षण 50%. आणि आधीची सिस्टम तर कशी होती? प्रत्येक जिल्ह्याच्या तिथल्या आधी जे आहे ते आरक्षण काही ठिकाणी वाढलं होतं, बरोबर. काय 50%च्या वरती गेलं होतं, म्हणूनच काही त्या सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले, कारण ओबीसीचं आरक्षण तर तेवढंच राहिलं होतं, परंतु विशेषतः या आदिवासी समाजाचं आरक्षण जे आहे काही जिल्ह्यांमध्ये वाढलं, कारण त्यांची संख्या जास्त होती, त्या संख्येप्रमाणे आपल्याला द्या असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते वाढल्यामुळे तेवढ्या जागा ओबीसीच्या कमी झाल्या. सर, पोटनिवडणुका असल्यामुळे अध्यादेश काढला जातोय, मात्र पुन्हा निवडणुका महापालिकांच्या आहेत. हाच अध्यादेश लागू केला जाणार आहे का? हाच अध्यादेश लागू करणार. मग ओबीसी समाजामध्ये चिडीचं वातावरण किंवा संतापाचं वातावरण नाही, काही नाही. आता असं आहे की 100% अडचण निर्माण होणार होती, ते आपण फक्त 10%वर निभावलो. 90% जे आहेत हे आपण पदरात पाडून घेतो आहोत आणि उरलेल्या 10%साठी परत आपण लढणार आहोत. सर, बहुसदस्यीय प्रभाग पद्धत पुन्हा लागू ते त्याच्यावर तो विषय आज आला नाही, कारण त्या खात्याचे मंत्री जे आहेत आज आले नव्हते, त्यामुळे तो पुढच्या कॅबिनेटमध्ये तो विषय येईल. सर, धन्यवाद. एक राजकीय प्रश्न है कि जिस तरीके से हसन मुश्रिफ के खिलाफ भी मामला दर्ज करने के लिए ईडी तरफ बीजेपी जा रहे हैं, बीजेपी के नेता जा रहे हैं, इसको कैसे देखते हैं? सरकार को स्पेशली टारगेट करने की किस तरीके से कोशिश हो रही है? उसको क्या देखना है? यही देखते हैं कि बस ठीक है, बीजेपी के बाहर है तो ईडी के अंदर चलो, और नहीं जाना है तो फिर रास्ता जो कई लोगों ने बताया है, लंबे तक जो है मिनिस्टर भी बने हैं वो, तो आपको पता है. अब इसके बारे में क्या कहना है? सर, अशी एक चर्चा होती नाही की हे जे पोटनिवडणूक आहे याच्यासाठी अध्यादेश काढला जाईल पुढे ढकलण्यासाठी, अशी काही चर्चा आहे का, विचाराधीन आहे का? चला पुढे काय? बुलबुल साहब, आप राज्य के गृह मंत्री भी रह चुके हैं. आज जो कोई आतंकवादी पकड़ा है दिल्ली पुलिस, नहीं, मुझे खबर नहीं है. मैं जो पकड़ा मैंने अभी देखा, सुना. हाँ, क्या बीजेपी क्या बोल रही है कि हाँ? बीजेपी बोल रही है कि ये सरकार का फेल्योर है, ये इसको पता नहीं चला, पुलिस को दूसरे कार्यों में व्यस्त करके रखा है. अब अरे बीजेपी का उनका तो काम ही है हर चीज के ऊपर जो है उंगली रखना और उसके ऊपर टीका टिप्पणी करना, यही तो उनका काम है. और क्या काम है? उनके खुद के राज्यों में जहाँ उनकी सरकार है वहाँ क्या हो रहा है वो जरा गरीबान में जरा झांक कर देखिए क्या ना. एक सरकार का आदेश है, मुख्यमंत्री ने बलात्कार के मामले की बात है? बलात्कार की जब घटना घटी साकेनाका की, तो मुख्यमंत्री ने गृह विभाग के साथ चर्चा की थी और कहा था कि परप्रांतियों का रिकॉर्ड रखना चाहिए. तो उसको लेकर भी बीजेपी को आपत्ति करे कि ये परप्रांतियों के खिलाफ जो है राजनीति कर रहे हैं और चुनाव को देखिए सब राजनीति हो रही है. देखिए, ये राजनीति वगैरह का क्या सवाल है? हर बात में जो है बीजेपी को राजनीति दिखती है, हर बात. क्या अब ये जो है हो रहा है जगह जगह पर ऐसे दुर्भाग्यवश ये घटना होती है, उसको कंट्रोल सभी ने करने की आवश्यकता, हम भी उसको कंट्रोल करना चाहते हैं. अच्छा, और दूसरी एक बात है कि अभी तक जो है ये कुछ 8 डिस्ट्रिक्ट में जो नौकरियों के लिए आरक्षण दिया था वो ओबीसी का आरक्षण काफ़ी कम हो गया था 8 जिलों में. की वजह से ट्राइबल आदिवासी ये पेशा जो है कानून आया आदिवासी का, उनका बढ़ गया तो हमारा कम हो गया था. तो उसके लिए जो है एक नया फार्मूला, एक कमेटी बनी थी हम लोगों की, तो हमने एक फार्मूला रखा है और वो फार्मूले का जो है यह आज कैबिनेट ने उसको कबूल कर दिया है, जिससे जो है ओबीसी का आरक्षण जहाँ 0% था वहाँ कम से कम 12%, बराबर है नहीं बात ये नहीं 19% वाला किधर दे नहीं ओबीसी का
तो उसमें जो है आरक्षण जो कम हुआ था हमारा, बहुत कम हो गया था वो, तो 8 जिले में जो है, तो उसमें से 4 डिस्ट्रिक्ट में जो है पालघर, नासिक, धुलिया, नंदुरबार, इन जिलों में जो है 15% आरक्षण ओबीसी का रखा गया है। पहले क्या था वो? हाँ? पहले जो था, और बाद में जो है यवतमाल में 17%, चंद्रपुर में 19%, गढ़चिरौली में 17%, रायगढ़ में 19%, बाकी जगह जगह जो है 27% है। ये जो है इसके लिए किया गया क्योंकि वहाँ का आरक्षण बहुत ही कम कर दिया गया था। पहले का आरक्षण 7% हाँ, नौकरी के लिए नाही गव्हर्नमेंट जॉब्स के लिए। सर मराठीमध्ये सांगा, मराठीमध्ये सांगा. हे जिल्ह्यांची नावं. असं आहे की हे जे पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ओबीसीच्या नोकऱ्यांचं आरक्षण जे आहे हे फार मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आलं होतं. याचं कारण हा पेसा कायदा लागू झाल्यानंतर आदिवासींचं आरक्षण वाढलं आणि त्याच्यामुळे हे आरक्षण पण कमी झालं होतं. तर त्याच्यामध्ये आणखी काही सुधार करून जे आता सध्या हे आरक्षण जे आहे हे 15% पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, 17% यवतमाळ, चंद्रपूर 19%, गडचिरोली 17% आणि रायगड 19% एवढं आरक्षण आहे. बाकीच्या ठिकाणी 27% आरक्षण राहील. पण ह्या आरक्षण जे आता आम्ही सांगितलं 15%, 19%, त्या ठिकाणी 5%, 2%, 4% एवढंच राहिलं होतं. तर चुकीचं जे आहे मांडणी झाली होती ती जी आहे दुरुस्त करण्यात आलेली आहे. सर, ऑर्डिनन्स साधारणतः त्याचं आयुष्य 6 महिने वगैरे व्हॅलिड होतं. त्याच्यानंतरच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी मग कोणत्या प्रकारची तजवीज केली जाणार? नाही, तोपर्यंत जे आहे तो ऑर्डिनन्स हा आपल्या विधानसभेत येईल आणि सर्व पक्षांना तो मान्य असल्यामुळे तो मंजूर होईल. कायद्यात रूपात. कायद्यात रूपांतर होईल त्याचं. आणि या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये फडणवीस साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. धन्यवाद. मला माझ्या आमच्या विभागाचा एक कोणा एक निर्णय झाला तेही बोलतोय मी. बसा ना. हा? हां, मुळात 2 विषय होते आज की आत्ताच माननीय भुजबळ साहेबांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं आहे. पहिला तर विषय मी 8 जिल्ह्यातल्या संदर्भात आत्ताची चर्चा झाली तर माननीय आता मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. हे 8 आदिवासी बहुल जिल्हे होते. पेसा कायदा आल्यानंतर आदिवासीच्या वर्ग 3 आणि 4च्या नोकरीविषयक आरक्षणामध्ये वाढ झाली होती आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त ओबीसीचं आरक्षण कमी केलं गेलं होतं. त्यावेळेस खूप प्रचंड आंदोलनं त्या जिल्ह्यात झाली होती. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये या आरक्षणाच्या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय झालेला नव्हता. परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मी त्यामध्ये मंत्री झाल्यानंतर ह्या जिल्ह्यातील ओबीसीचं आरक्षण कमी झालेलं आहे, ते काही प्रमाणात वाढवलं पाहिजेत अशी भूमिका मांडली आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत झाली आणि समितीने तो प्रस्ताव आज कॅबिनेट पुढे ठेवला. कॅबिनेट पुढे आल्यानंतर त्यावर चर्चा झाली. मुळात हे 8 जिल्हे आहेत. त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे, पालघर, नाशिक आणि रायगड असे हे 8 जिल्हे आहेत. या 8 जिल्ह्यातील फक्त आणि फक्त ओबीसीचं आरक्षण कमी केलं गेलं. बाकी सर्व आरक्षण म्हणजे उदाहरणार्थ इतर काही आले होते, नंतर ACBC आला, ACBCचं हे आरक्षण तेवढंच ठेवलं, नंतर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. EWSचं आरक्षण तेवढंच ठेवलं, पण ओबीसीचं आरक्षण गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त 6% ठेवलं होतं. म्हणजे 19% असायला पाहिजे, 6% ठेवलं आम्ही. आणि उदाहरण दाखल झालं चंद्रपुरात हे आरक्षण 9%वर होतं. म्हणजे 19% असायला पाहिजे, 9%वर होतं. मग संपूर्ण या समितीने अभ्यास केला आणि ते अभ्यास करून आज अंतिम याकडे आणलं. जर ओबीसीचं होत असेल तर थोडं सगळ्यांचं कमी करा आणि तो ओबीसीचंही त्या प्रमाणात कमी करा आणि सगळ्यांना न्याय द्या ही भूमिका ठेवली
आणि अशा प्रकारे भूमिका ठेवून आज ओबीसीचं आरक्षण गडचिरोली जिल्ह्यामध्ये 17% नेलं. त्यामध्ये हे नेत असताना 17%, आपल्या 19% आम्ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी घेतलं. इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा नाशिकमध्ये 15%, नंदुरबारमध्ये 15%, पालघरमध्ये ओबीसीचं आरक्षण 15%, 4% तरीही कमी आहे. पण सगळ्याचा प्रोपोर्शनल कमी करू, पण कारण ओबीसीमध्ये आरक्षण फार कमी होतं ते थोडं वाढवलं आणि ओबीसी बरोबर आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावला नाही. आदिवासींचं जे आरक्षण पेसा कायद्यानुसार आहे तेवढंच ठेवलं. त्यामुळे आज या सर्व जिल्ह्यातील वर्ग 3च्या वर्ग 4च्या रिक्रुटमेंट ज्या जिल्हा स्तरावर होतात त्यामध्ये ह्या सर्व जागा भरत असताना पोलीसपासून तर ह्या सर्व जागा त्या ठिकाणी भरले जातात. आणि मी तुम्हाला सांगतो की कुठल्या कुठल्या जागा भरल्या जातात. त्यामध्ये पोलीस पाटील आहे, अंगणवाडी सेविका आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, पोलीस आहेत. तर अशा प्रकारच्या सर्व जागा भरत असताना तिथे आता हे वाढलेल्या आरक्षणाचा त्या जिल्ह्यातील ओबीसींना फायदा होणार आहे. यामध्ये नक्कीच त्यांना नोकऱ्यामध्ये त्यांचा टक्का आता वाढणार आहे. हा एक विषय झाला. माननीय भुजबळ साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे दुसरा विषय जो होता तो आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आता आम्ही अध्यादेश काढून एकूणच या आरक्षणाच्या संदर्भात नक्कीच झिरो असलेलं आरक्षण आज कुठेही माननीय खानविलकर साहेबांच्या बेंचच्या निर्णयानंतर हे आरक्षण खरं म्हणजे दुर्दैवानं झिरो झालं. आणि आज 6 जिल्ह्याच्या निवडणुका लागल्या. त्या 6 जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचा टक्का अजिबात नव्हता. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विरोधी पक्षाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अनेक सजेशन आले आणि त्यानंतर ती चर्चा झाल्यानंतर आज हा अध्यादेश काढला गेला. आम्हाला अपेक्षा नव्हती की या निवडणूक आयोगांच्या आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश येतील किंवा सुप्रीम कोर्ट यांच्यावर सोडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगावर सोडल्यानंतर राज्य निवडणूक आयोग इतक्या घाईने इतक्या दक्षपणे स्फूर्ती दाखवून या निवडणुका घेईल याची कल्पना अजिबात नव्हती. पण प्रचंड स्फूर्ती आणि त्यांना प्रचंड घाई या सगळ्या संदर्भात सुटली होती आणि म्हणून ह्या निवडणुका त्यांनी घोषित केल्या. स्वतः निवडणूक आयोगांचे आभार मानले पाहिजेत की इतकी घाई दाखवली निवडणुकीला. मुळात विषय असा आहे की आज सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा 6 आठवड्याची मुदत दिल्यानंतर राज्य सरकारला अजिबात कल्पना नव्हती. तरीही पण मागच्या 3-4 दिवसापूर्वी जो निकाल आला, आम्ही आमचे वकील त्या ठिकाणी घाईमध्ये उभं केलं. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निवडणुका घेणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे आणि तो त्यांनी घ्यावा. हे राज्य सरकारचं मत आम्हाला अजिबात ऐकायचं नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर तो चेंडू आमच्या निवडणूक आयोगाकडे गेला. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी निवडणुका घोषित केल्या. त्यानंतर हा पेच निर्माण झाला. मी मुळात थोडासा मागे असं जातो की निवडणुकीच्या राजकीय आरक्षणाला के कृष्णमूर्तीच्या निर्णयानुसार 50% मर्यादा आहे. प्रोपोर्शनल शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांची लोकसंख्या असेल तेवढं रिझर्वेशन देऊन उर्वरित 50% ओबीसीला रिझर्वेशन दिलं जातं. परंतु आज काय झालं, 50% वर जाता येत नाही. ट्रिपल टेस्टमध्ये स्पष्ट म्हटलं आहे, पहिला तुम्ही आयोग गठीत करा, दुसरा एम्पिरिकल डेटा कलेक्ट करा, तिसरा 50% आरक्षण ठेवा. आता हे सगळं करूनही आरक्षण 50%च. घटनेने संविधानाने नोटिफाईड जो जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये उद्या जर ट्रायबलची लोकसंख्या वाढली असेल तर आरक्षण वाढवावं लागतं. शेड्यूल टाईपची संख्या वाढली असेल तर आरक्षण वाढवावं लागतं. मग 50% कमी कोणाचं होतं तर ते ओबीसीचं होतं. हे आज नाही, 2010च्या निर्णयानंतर जनगणना झाली. 2015 ते 19 आत्ताचे आंदोलन करणारे आराम करत होते आणि हे कोविड आल्यानंतर आमच्यावर मात्र आरोप करत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. 5 वर्ष 15 ते 19 त्यावर काहीही केलं नाही आणि मात्र आत्ता कोविडची संख्या, कोविडचे रुग्ण, कोविडमुळं महाभयंकर अशी परिस्थिती, या सगळ्यावर
आत्ताचा आरोप आणि आंदोलन सुरू आहे. मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. त्यांना ते आंदोलन करू दिलं पाहिजे. आंदोलन करा, तुमचा तो संविधानिक अधिकार आहे. पण आरोप करत असताना आपण कोणावर करतो, दोषी कोण आहेत, केवळ पब्लिकचा काहीतरी पाठिंबा मिळवण्यासाठी अशा प्रकारचे वेग आरोप करू नयेत, अशी सुद्धा आम्हाला त्यांची विनंती आहे. विषय आत्ता असा आहे की उद्या 127वी घटना दुरुस्ती झाली, राज्याला अधिकार प्राप्त झालेत, परंतु जोपर्यंत आरक्षणाची मर्यादा 50% वर जात नाही, 50% वर 102वी घटना दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत काहीही केलं तरी आरक्षण 50% वर नेता येत नाही. मग हे सगळं त्यांनी सांगतायत की असं का झालं, तसं का झालं, राज्य सरकारने. आम्ही एम्पिरिकल डाटाही जरी कलेक्ट केला तरीही त्याला उद्याच्या दृष्टीनं सुप्रीम कोर्टामध्ये 102व्या घटना दुरुस्तीचा आधारच घ्यावा लागणार आहे. कारण आम्हाला 50% वर आम्ही एम्पिरिकल डाटाही गोळा केला तरी जाता येत नाही. तो त्याला महत्त्वाचा आहे. त्यामुळंच मराठा आरक्षण जे आम्ही घालवलं ते 102व्या घटना दुरुस्ती न होता दिल्या गेल्यामुळं आज आमच्या मराठा समाजांना या आरक्षणापासून वंचित राहावं लागलं, हेही या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणूनच आत्ता 0 असलेलं आरक्षण 50% आत ट्रिपल टेस्टमध्ये म्हटलं आहे. म्हणून हे 50% आत आम्ही बसवून आमचं थोडंसं नुकसान होत आहे, परंतु 10% जरी नुकसान झालं तरी 90% मात्र आमच्या जागा, आमचा हक्क अबाधित राहील. म्हणून आजचा अध्यादेश काढायचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्यातून नक्कीच ओबीसी बांधवांच्या 90% जागा त्या ठिकाणी राहतील. विषय 27% राहावं का, तर आपण उदाहरणादाखल गडचिरोली जिल्ह्यामध्ये ट्रायबल आणि शेड्यूल कास्ट मिळून 50% जर होत असेल तर तिथे एकही जागा तुम्ही एम्पिरिकल डाटा कलेक्ट करा, काहीही करा, 50% वर तिथे जाता येत नाही. नंदुरबार आज ट्रायबलचं पॉप्युलेशन 70% आहे, तिथे काही स्कोप नाही, कारण तिथे फक्त शेड्यूल कास्टसाठी 1% स्कोप आहे आणि सर्व जागा 70% हे शेड्यूल कास्ट जात. म्हणजेच तिथे आरक्षण 50% वर गेल्यामुळं तिथे स्कोप नाही. पालघरमध्ये स्कोप नाही. तुम्ही इम्पेरिकल डाटा कलेक्ट करूनही नाही, हे कोणी वाजवतं ना, इम्पेरिकल डाटा कलेक्ट केला नाही त्यामुळे आरक्षण गेलं, हे सगळी बनवाबनवी आणि धूळफेक आहे, बनवाबनवी आहे असं मी मानतो. याला एकच कारण आहे की ओबीसीचं आरक्षण आत्ता जर तुम्हाला अबाधित ठेवायचं असेल तर 102वी घटना दुरुस्ती करावीच लागेल. 127वी केली तशी ती करावी लागेल, कारण पॉलिटिकल रिझर्वेशनला ट्रिपल टेस्टनुसार के कृष्णमूर्तीचा जो निकाल आहे तोच आधार आत्ता इथे धरला गेला आहे. तोच आधार घेऊन आमच्या खानविलकर साहेबांनी निकाल दिलेला आहे. म्हणून मला विनंती आहे की महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना दिशाभूल करू नका, वास्तविकतेवर बोला, सत्यतेवर बोला, सत्य असेल ते बोला आणि त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही अशी भूमिका सर्वांनी स्वीकारावी अशी माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे. थोडंसं अजून क्लॅरिटी येण्यासाठी हा जो मसुदा असेल तुमच्या अध्यादेशाचा कसा असेल, आरक्षणाचं ब्रेकअप ज्यात दिलं जाणार आहे का, 50%च्या वर न जाता तुम्ही ते कसं बसवणार, त्याचा काही मसुदा काही विचार आहे? नक्कीच 50%च्या वर जाणार नाही. ज्या जिल्ह्यातील जेवढं पॉप्युलेशन आहे शेड्यूल टाईप, शेड्यूल कास्ट, तेवढं त्यांना मिळणारच. जे उर्वरित आहे ते आम्हाला मिळणार. काही जिल्ह्यामध्ये कमी होत आहे, नक्कीच होत आहे, पण काही जिल्ह्यामध्ये मात्र थोडी जास्त मिळत आहेत. त्यामुळं हे एकूण तोटा जो आहे फार कमी आहे. तोटा नक्की आहे पण तो कमी आहे. याला कोणाचंही सरकार असू दे, याला दुसरा इलाज नाही. इतर राज्यांनी तेच केलं आहे, तेलंगणानी, आंध्रानी, बिहारनी सुद्धा तेच केलं आहे. त्यामुळं हे बनवाबनवी जी चालली आहे ती ओबीसीचे मारेकरी आहेत, ओबीसीचे रावण आहेत आम्हाला म्हणतात. आता आम्ही जर रावण असू तर भस्मासूर कोण आहे हेही शोधून आपण पाहिलं पाहिजेत आणि त्याचा नक्कीच ते जनता शोधेल असा मला विश्वास आहे. येस, मला एक निर्णय फार महत्त्वाचा झाला आज. आमच्या आपत्ती व्यवस्थापनाचा कोकणासाठी कॅबिनेटने आज मान्यता दिली 3200 कोटी रुपयाच्या पॅकेजला. त्यामध्ये 3200 कोटी रुपयामध्ये एकूण राज्य आपत्ती प्रतिसाद निधी 80%, मदत व प्रतिसाद निधी 80%मध्ये जो प्रतिसाद निधी असतो असा आणि सौम्यीकरणचा निधी मिळून हा एकूण 3200 कोटी रुपये. याच्यामध्ये आम्ही काय काय करणार आहोत तर
यामध्ये आज कॅबिनेटने मान्यता दिली की धूप प्रतिबंधक बंधारे जवळपास त्यासाठी 1598 कोटी रुपये खर्च येणार आहेत. भूमिगत विद्युत वाहिन्यासाठी 1829 कोटी रुपये खर्च होणार आहे. बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र ज्याला सगळं शेल्टर म्हणतो आम्ही बांधायसाठी 204 कोटी रुपये आणि बाकी किरकोळ अशा वीज अटकाव यंत्रणा वगैरे असं धरून हा 3200 कोटीच्या या पॅकेजला ह्या कायमस्वरूपी कोकणामध्ये 4 वेळा जो सातत्यानं म्हणजे तिथे सायक्लोन आला, मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आले आणि मोठ्या प्रमाणात पूर आला, अशा वेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या 4-5 जिल्ह्यामध्ये कोकणातल्या कोस्टल एरियातल्या कायमस्वरूपी काही उपाययोजना करण्याची सुतोवाच केलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हे हा प्रोग्राम तयार केला आणि या सगळ्याला आज कॅबिनेटनी मान्यता दिली आहे. 3200 कोटी रुपयाचं हा आमच्या विभागाचं हे काम कोकणातील लोकांना कायमस्वरूपी मदत होण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचे निश्चितच आभार मानले पाहिजेत की वारंवार कोकणी जनतेला सातत्यानं चक्रीवादळ महापुराचा त्रास होत होता. ह्या कामानंतर नक्कीच दिलासा मिळेल आणि मदत होईल असा मला विश्वास आहे. धन्यवाद. नमस्कार. छत्रपतींचा विचार म्हणजे